हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल जमित 1217। आज आम्ही कुठे आलेत माहिती आहे? आज आम्ही आलेत इगतपुरीला आणि इगतपुरीला हा आमचा पहिला स्पॉट आहे आणि इथे आम्ही इगतपुरीला पूर्ण एक्सप्लोर करणार आहेत। आम्ही खूप सारे स्पॉट्सला जाणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। पण आम्ही इथे आलेत आणि आम्हाला एक बॅड न्यूज कळले की हा अशोका धबधबा बंद आहे 30 ऑगस्ट पर्यंत। ही नोटीस लावली आहे वन विभागाने की इथे तुम्ही 30 ऑगस्ट पर्यंत येऊ नाही शकत, आत नाही जाऊ शकत पावसामुळे। म्हणून तुम्ही अगर इथे येणार असतील तर 30 ऑगस्ट नंतर या, नाही तर आमच्यासारखं होईल पुचका। काय मस्त व्ह्यू आहे ना इगतपुरीचा अशोका धबधब्याच्या इथून। आम्ही इथे आलेले तर इथे आम्हाला काय लागते, अशोका धबधबा बंद आहे। आमच्यासारखी अजून लोक पण आलेली, अर्धे तर त्या गेटमधूनच बाहेर गेले गाडी घेऊन आणि इथे जे आले ते आता लांबून बघतात अशोका धबधबा। इथे तोपर्यंत मितुल मॅगी खातोय। आम्ही इथे पाऊस नाही पडत, काय ऊन आहे तरी आम्ही इथे मॅगी खातोय, कारण आम्हाला मॅगी खायची आहे। हमारी स्टाइल है, गर्मी में है भी खाते हैं। बघा धावत कोण येते इतका फास्ट स्पीड मध्ये। काय आणलंस मितुल? कोल्ड ड्रिंक। का रे? अरे तो कोल्ड ड्रिंकचा व्हॉल्कॅनो ब्लास्ट। मितुल मॅगी आली, बोललेली व्हॉल्कॅनो। मितुल मॅगी कशी आहे? टेस्टी। गरम होते, मॅगी खायची इच्छा नाहीये, पण त्यांना पण थोडे पैसे मिळाले पाहिजेत म्हणून आम्ही मॅगी घेतली आणि मितुलला खायचं होतं। गाईज आमचा सेकंड स्पॉट कोणता माहितीये? आम्ही आता आलेत कसारा घाट मध्ये आणि आता मी तुम्हाला दाखवतो। हे आम्ही ना कसारा घाटातून येताना बघितलं, आम्ही 2-3दा आले पण आम्हाला माहितच नव्हतं की हे हाय काय। ही आहे एक छोटीशी विहीर। ही विहीर अहिल्याबाई होळकर यांनी बनवलेली। इथे जे ताई बसले त्यांना आम्ही विचारलं तेव्हा आम्हाला कळलं की याच्यावरती एक गाव आहे आणि या गावाच्या लोकांना पाणी इकडनंच ते पाणी घेतात आणि ते वापरतात। उन्हाळ्यात जेव्हा इकडच्या विहिरीतलं पाणी संपतो तेव्हा टँकरने इथून तो विहिरीत पाणी जातो आणि मग तेच पाणी गावातले लोक वापरतात। Take the next left onto Bahuli Dam Road.
Continue on Bahuli Dam Road for 1.5 kilometers. गाइस, आमचं नेक्स्ट स्पॉट आहे भावली डॅम. हे डॅम कसुबाई शिकारला जाणाऱ्या रस्त्याची इथे हा डॅम येतो. किती मोठा, म्हणजे एकदम मोठा डॅम आहे. असं वाटतं की समुद्रच आहे. इथेच एक वॉटरफॉल आहे. आम्ही त्या वॉटरफॉल कडे जाऊन तुम्हाला तो वॉटरफॉल दाखवतो. इकडे आहे ना तो डॅम? हा, नाही इकडे पण एक धबधबा आहे ना लेफ्ट वर. ही झाली आहे लँडस्लाइडिंग. आता नाही, खूप अगोदरची. सो डोंट फिअर. सॉरी, आपण इकडे आलेले आणि हे झालेलं बरोबर. इथेच आल्यावर आपण गाडी पार्क केलेली आम्ही पुढे गेलो. मितुल, कॉर्न कसा आहे? मितुल इथे कॉर्न खातोय आणि इथे आहे वॉटरफॉल. वाव, सुपर. तुम्ही बघू शकता धबधब्याच्या साईडला काय काय लोक वरती चाललेत. पण तुम्ही असं करू नका, कारण अगर तिथे खूप सारे दगड असतात, त्यातला पण एक पण दगड स्लिपली असतात. तुमचा पाय त्याच्यावर पडला तर तुम्ही स्लिप होऊन डोक्यावर पडू शकतात आणि तुम्हाला लागू शकते. तर त्यांचा जीव धोक्यात घालून तिथे फोटोज, व्हिडिओज आणि रील्स बनवायला गेलेत. पण तुम्ही तसं जाऊ नका, कारण वॉटरफॉल आम्ही इन्सिडेंट बघितलेत की काही काही जण मेली. ते पण वॉटरफॉलच्या इकडे मोस्टली इन्सिडेंट झालेत. तर तुम्ही जरा सांभाळून राहा आणि जाऊ नका. एक मिनिट. तुम्ही तिथे व्यक्ती बघतायत, एक माणूस जो असाच स्वतःच गेलाय तिथे, काय करायला नाही माहित, पण स्वतःचा जीव धोक्यात घालून तो तिथे जाऊन उभा आहे. अगर पाय बी घसरला तर काय होईल?
हा जो वॉटरफॉल आहे तो तुम्ही तुमच्या नजरेने खालून पण बघू शकता. तुम्हाला त्यासाठी वरती जायची काहीच गरज नाहीये. तुम्हाला वाटेल मी तिथे चढून मी व्हिडिओ करते, पण मी तसं नाहीये. मी किती लांब आहे ते डिस्टन्स तुम्हाला आता कळेलच. मी इतकी लांब मी झूम करून तुम्हाला ते दाखवलं. गाईस आता आम्ही आमच्या लास्ट पॉइंटला आले आहेत. आता आम्ही घरी जाणार. तर लास्ट पॉइंट मी हे बघा, ही आहे व्हॅली. नॉर्मली हे दिसत नाही कारण इथे फॉग असतो, पण आज खूप कडक ऊन आहे म्हणून हे दिसते. ते बघा त्या झाडावर मंकी आहेत. तुम्ही अगर इगतपुरीला आले तर या पॉइंट्सला नक्की व्हिजिट करा आणि कमेंट करा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.